संकल्पनेतून गणराया पुरस्कार आणि आई भवानी पुरस्काराचं नागरिक संरक्षण समिती आणि मोतीबाग यांच्या माध्यमातून आम्ही एक नवीन विषय समोर घेऊन आलो होतो, जे आजच्या उत्सव साजरा करताना ज्या काही आपल्या चालीरीती परंपरा आणि संस्कृती होती त्या लोप पावत चालून पाश्चिमात्य उत्सवाच्या माध्यमातून उत्सव साजरे केले जातात। त्या उत्सवामध्ये युवकांना ठराविक वयामध्ये त्या विषयाची जाण राहत नाही की आपण काय करतो। तरुण वय असते, या वयात असताना आपण सुद्धा कुठल्या गोष्टीची जाण ठेवत नव्हतो, परंतु वारंवार एखादा विषय कानावर येत गेला, हे चुकीचं आहे, हेमरिंग जर झालं तर त्यामध्ये काही दुरुस्ती होतात। या माध्यमातून आम्ही हा पुरस्कार या ठिकाणी घेऊन आलो होतो। पहिल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये माझ्या असं निदर्शनास आलं की तो पुरस्कार माझ्या नावाभोवती फिरतोय म्हणून। व त्या दुसऱ्या 23 मध्ये, त्यानंतर 24 मध्ये आम्ही दुरुस्ती करून त्याच्यामध्ये पतसंस्था सहभागी करून घेतल्या। 13 पतसंस्थांनी 2100 रुपये प्रति वर्ष आम्हाला मान्य केलं आणि 13 पतसंस्थांनी टाकलं। एक वैयक्तिक होत्यामुळे कमी पडल्यामुळे बाकी पतसंस्थापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही। त्याही पतसंस्थांचा होकार आला, नंतर फोन आले किंवा आमचं त्याच्यात निधी घेतला नाही तुम्ही म्हणून। हे करत असताना मौखिक प्रचार झाला पाहिजे, त्याचे जास्तीत जास्त जनसंपर्क होऊन उद्देशाची फलपूर्ती होण्यासाठी हा विषय सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणून यावर्षी ज्या गावामध्ये संघटना काम करतात, विषय जरी वेगवेगळे असले तरी गावगाडा समोर ठेवून सुधारणांच्या माध्यमातून केल्या जाते। त्यात म्हणजे युवा क्रांती संघटना विजय यादव यांच्या माध्यमातून खेळाडू वृत्तीला त्यांनी मोस्ट प्राधान्य देऊन एक नवीन संकल्पना आणून एक नवीन खेळाडू उदयोन्मुख झाले पाहिजेत, या उद्देशाने त्यांनी तो सुरू केला। सामाजिक कार्यही त्यांचं भरपूर राहते, बऱ्याचशा ठिकाणी सामाजिक संघटनामध्ये मदत कार्यामध्ये त्यांचा हात पुढे राहतो। मग त्यांना मी विनंती केली किंवा असा गणराया पुरस्कार आहे, यामध्ये आपण समाविष्ट व्हावं। त्यांनी विनंतीला मान दिला आणि ते या ठिकाणी आले। आणि आल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायक पुरस्कार आपला जो राहतो तो 5000 रुपयाचा होता, त्यांनी 11000 रुपये दरवर्षीसाठी ते मान्य केलं। सिद्धिविनायक पुरस्कार युवा क्रांती संघटनेच्या वतीने यावेळेस देण्यात आला। राहिला दुसरा विषय गो ग्रीनच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संतुलन साधण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला। गावामध्ये त्यांचं कार्य, सामाजिक कार्य असो, नगरपालिका माध्यमातून स्वच्छता अभियान असो, अशा सगळ्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला। त्यामुळे मी त्यांना विनंती केली, विलास शेट्टींचा माझा संपर्क होता, बाकीच्यांचे माझ्याकडे नंबर नव्हते। विलास शेट्टींचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे, ते अपघात झाल्यामुळे पुणे येथे ते घरीच आहेत। मग त्यांनी सर्व सदस्यांशी संपर्क करून आमच्या विनंतीला मान दिला। त्यानंतर सगळ्यात गेल्या 14 वर्षापासून माझ्या माहितीत कदाचित 1-2 वर्ष एक्स्ट्रा शिल्लक असू शकतात। आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य कोणाचं सांभाळलं जात नाही, पण निशुल्क आणि प्रामाणिकपणे ती सकाळी निरंतर 5 वाजता क्लास सुरू करण्याचं योग समिती, पतंजली योग समितीचं कार्य मोठ्या प्रमाणात आहे। माणसाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी तेही आपली निशुल्क सेवा देत राहतात प्रत्येक ठिकाणी। त्या ठिकाणी त्यांचे बरेचसे त्यांनी आता योग शिक्षक सुद्धा तयार केले। सुरुवातीला मिटकरी काका, सुलतानी काकाच त्या ठिकाणी, मिटकरी काकांनीच क्लास चालवला। मी जेव्हा क्लासमध्ये जात होतो 13-14 ला, तेव्हा मिटकरी काकाच क्लास घ्यायचे। या वय ते रिटायरमेंट, सेवानिवृत्त झाल्यानंतर एक चांगलं कार्य, निरंतर 4:30 वाजता उठून 5 वाजता वेळेवर हजर राहणं, शिस्तीचं पालन करणार आहे। त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना विनंती केली की बा असा गणराया पुरस्कार आहे, याच्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे, सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे। त्यांनी विनंतीला मान दिला। तिन्ही संघटनांचे विषय जरी वेगवेगळे असले तरी गावाच्या माध्यमातून काम करणाऱ्या या प्रामाणिक संघटना आहेत। वेळ प्रसंगी स्वतःहून कार्यकर्ते असे आणि सदस्य असे आहेत या तिन्ही संघटनांचे की स्वतःहून डिव्होशन होऊन, स्वतः काही हातात झाडं घेऊन काम करायचं असा, कुठे कचरा उचलायचा असा, कुठे कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता, प्रतिष्ठेचा आव न आणता सामाजिक कार्यामध्ये या संघटना वाहून घेतात। मी तिन्ही संघटनांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की नागरिक समिती आणि मोतीबाग तालमीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी मला या ठिकाणी मान्य केलं। मग आता हा जो पुरस्कार आहे, माझं गाव माझी जबाबदारी, हा पुरस्कार यंदा आता मोतीबाग व्यायाम प्रसारक बहुउद्देशीय संस्था शेगाव, नागरिक संरक्षण समिती शेगाव, गो ग्रीन फाउंडेशन शेगाव, युवा क्रांती संघटना शेगाव, पतंजली योग समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षीपासून गणराया पुरस्कार आणि आई भवानी पुरस्कार दिला जाणार आहे। याचा मला अत्यंत आनंद होत आहे। आणि यावेळेस आता ज्यावेळेस आपण निरीक्षण समिती तयार करतो, निरीक्षण समितीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये
तहसीलदारांचे प्रतिनिधी असतात, शेगाव पोलीस ठाणेदाराचे प्रतिनिधी असतात आणि शेगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे प्रतिनिधी राहतात. त्याच्यात एक प्राध्यापक, एक वकील संघाचा प्रतिनिधी, एक डॉक्टर संघाचा प्रतिनिधी, एक पत्रकार संघाचा प्रतिनिधी आणि आमच्या प्रत्येक समितीचा एक एक सदस्य, ज्याच्यामध्ये गो ग्रीनचा एक सदस्य राहील, युवा क्रांतीचा राहील, पतंजलीचा एक सदस्य राहील, मोतीबागचा एक राहील, नहासचा एक राहील. अशी ही निरीक्षण समिती राहील. 10 दिवस कार्य करायचा प्रयत्न करतील. आपण मागच्या वर्षी एक आंदोलन केलं होतं, त्याच्यामधून आपण पत्रकार बांधवांचं मोठं योगदान राहिलं. त्याच्यामध्ये डीजे मुक्तीचा आपण आंदोलन छेडलं होतं, पण डीजे मुक्ती करण्यासाठी आपण जनजागृती करूया. काल तरुण भारतमध्ये आणि आज देशोन्नती वृत्तपत्रात तुळजाभवानी कावड यात्रेनी यावर्षी डीजे मुक्तीला फाटा देऊन या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स आणण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की कुठेतरी हा विषयाला कुठेतरी सुरुवात झाली. एकदम बदल हा होणार नाही आणि एकदम बदल हा अपेक्षित आपण सुद्धा ठेवू नये. आपल्या बाजूने जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो आपण करत राहायचा. काही वैचारिक क्रांती घडायला, वैचारिक विचार घडायला काही वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर हे सर्व बदल घडवून येतात. आणि मला आनंद आहे, मागच्या पहिल्या वर्षी तर कोणी सर्वांनी डीजे वाजवले होते. दुसऱ्या वर्षी विनंती केली तर 7 मंडळांनी डीजे न वाजवता कोणी पालखी यात्रा काढली, कोणी बँड सांगितला, कोणी हे सांगितलं, अशा माध्यमातून केलं. यावर्षी सुद्धा आता एवढ्यासाठी आम्ही सर्वांना विनंती केली की गो ग्रीनचे बरेचसे सदस्य आहेत, पतंजलीचे योग समितीचे भरपूर सदस्य आहेत, युवा क्रांतीचे सदस्य आहेत. आपण आपापल्या कार्यकर्त्यांना तशा सूचना कराव्यात की याची मौखिक प्रचारार्थ या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम समजावून सांगून कुठेतरी आपला भाऊ असेल, आपला मुलगा असेल, मंडळामध्ये अजून कोणी आपल्या मित्राची मुलं असतील, काही संबंधित असतील, तशा प्रकारच्या सूचना आपण देण्याचा, विनंती करण्याचा प्रयत्न हा करा. माझी तुम्हाला विनंती राहील का जास्तीत जास्त आपण जितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो. आणि या संघटना सामील करण्याचा विषय झाला की एकटाच मी किती दिवस करत बसू. निरंतर हे माणसाचे श्वास थांबतील, पण हे जे विचार आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक समोर येऊन प्रोत्साहित झालं पाहिजे. आणि मी 1-2 वर्षातून याच्यातून बाहेर रजा घेऊन जसे जसे पुढे युवक येतील, आता पतंजलीचे आहेत, गो ग्रीनचे आहेत, विजय यादव आहेत, तर यांच्या सुपूर्द हा पुरस्कार मी त्यांच्या पुढे करून देईल. 1-2 वर्षात जे जे तयार होतील, माझ्या समिती सदस्य आहेत, शहराध्यक्ष आहेत, निकुंज देशमुख आहेत, गडकर आहेत, महेश बाप्पू आहेत, हे सर्वच आमचे सदस्य आहेतच. या माध्यमातून उद्या संपर्क करून मी विनंती करेल की आपण याच्यात जास्तीत जास्त लक्ष घालून बारकावे शिकून घ्या. काय राहते नियोजन, कसं राहते, काय राहते, काय नाही. आम्ही सदस्यांना आमची कीड उपलब्ध करून देतो आणि त्याच्यात पारदर्शकता राहावी, हा एक प्रामाणिक उद्देश त्याच्या मागचा माझा आहे. म्हणून मी या निरीक्षण समितीमध्ये कुठेही नसतो. एक ग्रुप आमचा निरीक्षण समितीचा राहतो. यंदा एक आयोजन समिती आम्ही केली. आता आयोजन समितीचा प्रमुख आहे डॉक्टर जयंतराव खेडकर, सरचिटणीस आहेत प्रवीण सुरोसे, सदस्य म्हणून मी स्वतः किरण बापू देशमुख, विजय दिगंबर यादव, गो ग्रीनचे सदस्य आहेत विठ्ठल मिरगे आणि पतंजलीचे PR सुलतानी काका आणि चतुर्भुज मिटकरी काका आणि आमची नहासची विजय ढगे. ही आहे आयोजन समिती. कुठल्याही बाबतीत या बाबतीत आयोजनाचं काही तुम्हाला उद्या कुठे काही सूचना आल्या, काही आल्या, तर आयोजकांचे नंबर मला वाटतं तुमच्याकडे सर्वांकडे असतील. आणि यामध्ये पत्रकारांची सुद्धा भूमिका जनजागृतीच्या माध्यमातून खूप उत्कृष्ट राहिली. खूप छान सुंदर प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला या चांगल्या विषयामध्ये सहकार्य केलं. या ठिकाणी काम करत असताना नाना प्रकारच्या अडचणी येत राहतात आणि हे निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया, माझे जे प्रोजेक्ट आहेत ते निरंतर चालणारे आहेत. म्हणून मी आता कुठेतरी सर्वांच्या जे जे इच्छुक आहेत, ज्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे, सकारात्मक विचारधारा आहे आणि जे जे वेळ देऊ शकतात, त्यांनी पुढे येऊन त्या माध्यमातून एक चांगलं काम उद्या त्यांच्या हँडओव्हर करून मी याच्यातून थोडं बाजूला होईल असा माझे विचार आहे. पण सोबत राहील मी. पण ज्यांना ज्यांना संधी आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. कारण विषय कसे येतात काका की या विषयामध्ये कोणीच पुढे येत नाही आणि पुढे येण्याचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे. पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपण कौतुक करा. जे लोक चांगलं कार्य करतात आपण सदैव कौतुक करतात. पण तो हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गेल्या काळाचा उत्सवावर मी पुन्हा येतो. उत्सव काळ आपण बघता डीजेच्या आवाजापासून किती त्रास होतो, काय मृत्यू झाले, मागच्या वेळेस किती घटना घडल्या. खामगावला सुद्धा मला वाटतं मिरवणुकीमध्ये मागच्या एक गणपतीच्या घटना घडली, युवकाचा मृत्यू झाला 34 वर्षाच्या आवाजामुळे. तर आपण पत्रकार बांधव नेहमी या बाबतीत आवाज उचलत असतात, पण अधिक चांगल्या प्रकारे अजून त्याला बळकटी येण्यासाठी आपण निरंतर प्रयत्न करावा. नाही तर काय होते, एखादी बातमी येऊन जाते आणि नंतर आपल्याला त्याचा विसर पडतो. तर कृपया अशी विनंती राहील मला की बा हो, आपण चर्चा केली, देवानंद भाऊशी बोललो, अंबरकरशी बोललो, नाना पाटलाशी बोललो, हो
आली होती बातमी दिली होती आम्ही. पण ह्या विचारासाठी विनंती राहील निरंतर कुठेतरी कोणत्याही माध्यमातून वेगळी बातमी आली तरी त्याच्यात हा विषय तुमचा असला पाहिजे अशी विनंती. तुम्ही आता पत्रकार डिजिटल मीडिया कल्पकता झाले, आता लेखणीचं काम तुमचं सुद्धा गेलं, माउथनी टाईप करता आणि त्याच्यामुळे तोही त्रास नाही की तुम्हाला 4 ओळी शिल्लक लिहाव्या लागतील. तर अशा माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न आपण करावा अशी तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. आई भवानी पुरस्कार म्हणजे माझी मॅनपॉवर कमी पडल्यामुळे आई भवानी पुरस्कार हा दरवर्षीचा या वर्षीच्या गणराया पुरस्कारामध्ये आपण देतो, त्याला विलंब होतो, त्यातला उत्साह ज्या मंडळाचा निघून जातो. म्हणून यावेळेस असं आम्ही ठरवलं की बघा आई भवानी पुरस्कार हा आता सर्व टीमवर्क वाढली, आम्ही सर्व मिळून आलो तर आमची एकत्र ताकद या ठिकाणी यावेळी झाली. तर आई भवानी पुरस्कार हा गणपती नवदुर्गा विसर्जनानंतर एक दिवाळी भेट कार्यक्रम ठेवून फराळाचा कार्यक्रम ठेवून त्या कार्यक्रमामध्येच हा दिवाळीच्या 2-4 दिवसाच्या नंतरच भाऊबीज झाल्याबरोबरच त्या 2-4 दिवसात हा पुरस्कार वितरण करण्यात येईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांची बाबतीत चर्चा झालेली आहे. विशेषतः जयंतराव खेडकर सर्व याच्यामध्ये समाविष्ट राहतात. प्रत्येक गावाच्या संघटनेमध्ये कुठेही काम असो, ती वैष्णवी यात्रा असू द्या, संत गजानन महाराजांचे जे काही 3 दिवस नागपूरचा कार्यक्रम असतो त्याच्यात असू द्या, अजूनही कोणते कार्यक्रम असू द्या, जयंतरावांचं कार्य हे हिरिरीनं पुढे घेत राहतात. त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे कल्पकता आहे. त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे काही फिजिकल बाबतीत ते सक्षम आज परिपूर्ण नाही आहे, तरी ते त्यांचा वेळ देऊन या कामात करतात. मी विशेषतः सर्वांना विनंती करतो की जयंतराव खेडकरबद्दल सगळ्यांनी एकदा सदस्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण काय, काही कोणाचे विचार कोणाला पटत नाही, व्यक्ती कोणाला आवडत नाही, कोणाचा चेहरा आवडत नाही, परंतु त्याचं कार्य हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण चाललं पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्या कार्याचं कौतुक जर झालं नाही तर असे 4 लोक अजून तयार होणारे नाही आहेत. चांगल्या कार्याचा गौरव जर झाला तरच काही त्याला दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल, अरे नाही असं केल्याने असं होते. आणि निरीक्षण समितीला आम्ही डिजिटल कार्ड सुद्धा देतो गणराया पुरस्काराचे, त्याला रिव्हिन लागलेल्या राहतात. जे पत्रकार समितीत सदस्य राहून गेलेत त्यांना या गोष्टीची कल्पना असेल. आणि याच्यात पारदर्शकता, कारण त्याचे कारण होतं, म्हणजे यापूर्वी सांगितलं आज सुद्धा रिपीट करतो. 2003 आणि 2004 मध्ये स्वर्गीय गजाननदादा पाटील यांच्या नावाने पुरस्कार होता गणराया पुरस्कार, आणि स्वर्गीय गजानन पोटदुखेंच्या नावाने दुर्गादेवीचा पुरस्कार होता. परंतु 2 वर्ष नियोजन नसल्यामुळे, पार्सिटीचे आरोप झाल्यामुळे पोलीस स्टेशनमध्येच मला वाटते कोणी त्यावेळेस कोण होते, मला वाटते महेंद्र व्यास असतील, त्यावेळेस त्या पोलीस स्टेशनमध्येच आरोप प्रत्यारोप, एकमेका मंडळा भांडणं, हे ते खूप हाणामाऱ्यापर्यंत प्रकरण जायचं त्या पुरस्कारासाठी. 2 वर्षानंतर पुरस्कार बंद पडला. याच्यामध्ये शासनाची मदत राहते, विशेषतः तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेब आणि मुख्याधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की शासनाचं जो उद्दिष्ट असते त्या उद्दिष्टाला अनुसरून सामाजिक संघटनांना ती मदत करत राहतात. ही जी नियमावली आहे, हा जो पुरस्कार आहे, हा शासनाच्या नियमाला अधीन राहून पुरस्कार आहे, हे महत्वाचं. आता राज्य शासनाचा सुद्धा पुरस्कार आहे, महाराष्ट्र लेवलवर आहे, त्याचं 5 लाखाचं बक्षीस आहे. जिल्हा स्तरावरचे सुद्धा त्यांचे बक्षीस आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मंडळांना समाविष्ट करा. आपले काही जे मंडळ चांगले असतील तर मी निरीक्षण समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्याबाबत डॉक्टर रामेश्वर मुलगडे भरपूर माहिती आहे, कारण त्यांनी कुठे कार्यरत असताना त्यांनी राज्य शासनाचा पुरस्कार 25 लाखाचा त्या मंडळाला मिळवून दिला होता. त्याचे बॉयलाज काय आहेत, काय नाही, काय बसलं पाहिजे, आपणही पत्रकार बांधव, रामेश्वर मुलगडे त्याची पूर्ण माहिती आहे. आपल्या शेगावच्या मंडळाला जिल्हा स्तरावरचा, महाराष्ट्र स्तरावरचा जर कोणता पुरस्कार मिळाला ती ही संत नगरीसाठी गौरवाची बाब ठरेल, पण ती माहितीच कोणाकडे नाही आहे. मला मध्यंतरी पेपरला येऊन गेले, राज्य शासनाचे निकष येऊन गेले, सर्व वृत्तपत्रात, मोठमोठ्या वृत्तपत्रात बातम्या येऊन गेल्या. महाराष्ट्र शासनाचे जिल्हा स्तरावरचे पुरस्कार ते जिल्हाधिकाऱ्याच्या अधीन असतात, तहसीलदार त्यांना ते SDO कडे पाठवतात, SDO आणि त्याचे निकाल सुद्धा लगेच रिझल्ट पाठवतात, ते त्याला विलंब करत नाही. त्या बाबतीत जर कोणी पत्रकार बांधवांनी पुढाकार करून माहिती सर्वांना पुरवलं तर त्याची सुद्धा अधिक जनजागृती होईल. आणि उत्सव काळामध्ये विशेषतः लक्ष द्या की उत्सव काळाचं जे विद्रुपीकरण आपल्या निदर्शनास येत आहे, आनंद साजरा करत असताना इतरांना त्रास होऊ नये याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, आणि हाच विचार सगळ्यांचा असला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्याच्यासाठी एका दिवसात बदल होणार नाही. आपण सर्वांनी मिळून यासाठी जर प्रयत्न केले तर निश्चितच आता बदल हे होणार आहेत. काही ना काही आपल्याला आम्हाला काम करत असताना जे बदल दिसतात, खूप चांगले बदल आम्हाला या ठिकाणी दिसले, खूप चांगले बदल होते, म्हणजे उत्स्फूर्तपणे करत होते. पहिल्यांदा जे बोला त्याला माहिती नव्हती. 11 वाजताच मस्जिद समोरून बैलगाड्यामध्ये गणपती प्रवास केला आणि मला नंबर मिळाला का, त्याला प्रोत्साहनपर बक्षीस दिलं आपण. आता या जे नियमाचे निकष आहेत आपले मार्काचे,
ते आता उद्या तुम्हाला सर्व पॉम्पलेट, आज सर्व कच्चं वर्क आहे, नंबर गिंबर यायला सगळ्यांचा वेळ लागला होता, तर त्याला सुद्धा आम्ही विशेष पुरस्कार देतो. आता या निकषामध्ये सर्वच बसत नाही. मग कोणाचा एखाद्याचं डेकोरेशन चांगलं राहतं, एखाद्यांची शिस्त चांगली राहते, एखादी स्वच्छता चांगली राहते, एखाद्याचा समाज प्रबोधन कार्यक्रम चांगला घेतो, शेवटच्या दिवशी डीजे वाजवून देतो. आणि शेवटच्या दिवशी डीजे वाजवणाऱ्यांचा विचार प्रामुख्याने हे नोट करा, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजवणाऱ्यांचा विचार या पुरस्कारामध्ये केला जाणार नाही. 10 दिवस किती उत्कृष्ट कार्य करतो, त्यांचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा दखल या ठिकाणी त्यांची नोंदच घेतल्या जाणार नाही. मी निरीक्षकांना सुद्धा विनंती करेल की विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपण प्राधान्याने हे गोष्ट मार्किंग करा. गाडीवर उभे राहून झेंडे फिरवणं, मला तर कावड यात्रेमध्ये ठाणेदारांनी चांगले त्या दिवशी उतरवले, ते गाडीवर चढणारी मुलं, गांधी चौकातला विषय होता मला वाटतं, मी तर नव्हतो हजर, पण कुठे सोशल मीडियावर मी ऐकलं. तर गाडीवर झेंडे फिरवताना आपला चिखलीचा एक आसाममध्ये शिकत असताना तो जळून वाढला होता, तो व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मला वाटते फहीमभाई तुम्ही मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल केला होता की कॉलेजच्या मिरवणुकी, गणपतीच्या मिरवणुकीमध्ये काहीतरी झेंडा त्याचा इलेक्ट्रिक याला लागला आणि शॉक लागून तो तात्काळ पडला. आणि विशेष म्हणजे एकुलता एक मुलगा होता, आई वडिलांना चिखलीचा मुलगा होता. तर अशा काही घटना टाळल्या गेल्या पाहिजेत, या प्रमुख उद्देशाने सर्व तुम्ही केलं पाहिजे. आणि आमच्या सर्व आता हे जे मी गो ग्रीन या ठिकाणी जोडलं, युवा क्रांती संघटना जोडली, पतंजली जोडली, एका वेळेस माझं नागरिक हक्क आणि मोतीबागचं नाव कमी मागे राहिलं तर चालेल, पत्रकारांना विशेष विनंती करतो, माझं एखाद्या वेळेस नाव मागे राहिलं तर चालेल, परंतु गो ग्रीन, युवा क्रांती आणि योग, पतंजली योग या समितीला बातमी लिहिताना प्राधान्य द्या. एखाद्या वेळेस तुमची बातमी कुठे जागा नसते तर कटछाट होते, तर आयोजन समितीचे सदस्य, निरीक्षण समिती, मग ती जागा एखाद्या दुसऱ्या दिवशी ती बातमी लागेल तर चालेल, परंतु काय होते त्याचा मान दिलाय का पाहिजे, त्याचा काय थोडासा माणसाचा होते बा, प्रमुख लोकांचीच नावं नेहमी नेहमी येतात, माझं नाव जरी सगळ्यात शेवटी टाकलं नाही आलं ते कटलं तरी चालेल, पण हे जे लोक काम करत राहतात या लोकांना काम करा. प्रवीण सुरोसेकडे कल्पकता आहे, प्रवीण सुरोसे प्रत्येक ठिकाणी वेळ देतात, म्हणून त्यांना दोन्ही समितीचं सरचिटणीस या ठिकाणी ठेवलं. म्हणजे ज्याच्यामध्ये जे जे गुण आहेत, मी स्वतः सगळ्यांना विनंती करून केल्या सर्वांना, त्याच्यानंतर हे फाउंडेशन उभं राहिलं. मागे जसं तुम्ही या सहकार्य केलं तसं यापुढे सहकार्य करा. आता निरीक्षण समितीचे सदस्य आहे, उद्या पेपर देतो, फक्त मी नावं वाचून दाखवतो तुम्हाला. निरीक्षण समितीचे प्रमुख आहेत जयंतराव खेडकर, या ठिकाणी सचिव म्हणून काम करतील या निरीक्षण समितीचं प्रवीण सुरोसे. तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी आहेत RD राठोड, मंडळ अधिकारी. पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी आहेत तुमचे गजेंद्र रोहनकार. नगर परिषदेचे प्रतिनिधी आहेत वैभव वरणकार साहेब. वकील संघाचे प्रतिनिधी ॲडव्होकेट चेतन देशमुख. डॉक्टर संघाचे प्रतिनिधी आहेत डॉक्टर अभय गोविंका. प्राध्यापक प्रतिनिधी आहेत प्राध्यापक संतोष पिंगळे. पत्रकार प्रतिनिधी म्हणून आहेत दीपक सुरोसे. मोतीबाग तालमीचे प्रतिनिधी म्हणून आहेत रवींद्र कराळे. नागरिक संरक्षण समितीचे प्रतिनिधी म्हणून आहेत प्राध्यापक निकुंज देशमुख. युवा क्रांती संघटनेचे प्रतिनिधी आहेत चंद्रकांत घोराळे. चांगलं कार्य चंद्रकांत घोराळेंचे, चांगलं आवडलं मला, चांगलं नाव दिलं विजू भाऊ तुम्ही. गो ग्रीन फाउंडेशनचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी धम्मपाल आंग्रे सर. आणि पतंजली योग समितीचे आहेत निळकंठ साबळे. हे अशी निरीक्षण समिती आहे ही याची. मग आता जर 19च गणपतीसाठी एवढं आपल्याला होत नाही, बाकी गावामध्ये अवांतर जागी 100-125 गणपती बसतात, मग त्यांच्यासाठी सिद्धिविनायक पुरस्कार आपण या ठिकाणी आपण देतो. आणि सिद्धिविनायक पुरस्काराचं निरीक्षक म्हणून समितीचे प्रमुख म्हणून जयंत खेडकरच आहेत, सुरोसे सचिव आहेत, आणि कार्यवाहक म्हणून याच्यामध्ये महेश देशमुख आणि अशोक वळकर राहतील. गो ग्रीनचे आहेत प्रमोद इंगळे. पतंजलीचे आहेत BDO आपले रिटायर्ड दिलीप इंगळे साहेब. हे सुद्धा सहकार्य दिलं. मला आनंद झाला की या वयात ते आता याच्यामध्ये, आणि तुम्हाला सर जास्त फिरावं लागणार आहे. सायंकाळ जेवढा कोऑर्डिनेशन करून समितीच्या ग्रुपमध्ये आपल्याला घेऊन चांगलं काम करावं लागेल. युवा क्रांती संघटनेचे आहेत अमोल सोलनकर म्हणून आहेत युवा क्रांती संघटनेमध्ये. आणि डॉक्टर प्रतिनिधी आहेत डॉक्टर रवी कराळे. आणि पत्रकार प्रतिनिधी म्हणून आहेत ज्ञानेश्वर ताकोते. अशी ही सिद्धिविनायक पुरस्कार समिती आहे. ही आपलं वेगळं 10 दिवस काम करेल. 100-125 गणपती फिरताना भरपूर वेळ लागेल. आणि तुम्हाला ते नोटिंग दिला जाईल. आपण आपली एक मीटिंग होईल निरीक्षकांची, त्या मीटिंगमध्ये सर्व तुम्हाला साहित्य सर्व दिले जाईल, पॅड बॅग सर्व, आय कार्ड वगैरे सर्व दिल्या जातील.
तर अशा माध्यमातून हे काम आहे. फहीमभाई, तुमचं जरा विशेष सहकार्य लागत असते. तर या महत्त्वाच्या कामामध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम, या संघटना, मला असं वाटते अशा एका सामाजिक आणि चांगल्या उद्देशाने इतक्या संघटना एकत्र काम करण्याची ही शेगाव शहरातील माझ्या माहितीत पहिलीच घटना असेल. कदाचित याला अपवाद कधी झाला असेल कोणता. इतक्या संघटना मिळून एकत्र काम करणं हा माझ्या माहितीने पहिलाच प्रसंग या ठिकाणी. हे विशेष मला नमूद करावं असं वाटतंय. कदाचित माझे काही चूक झाले असेल तर दुरुस्ती होऊन जाईल. परंतु उद्या आम्ही निरंतर सोबत चालू. कारण या संघटना निवडताना या संघटनांचा उद्देशच खूप चांगला होता. विषय जरी वेगवेगळे असले तरी गावगाडा, माझं गाव माझी जबाबदारी, ही संकल्पना आपण हे टॅगलाईन नेहमी हायलाईट करा. कोणतेही काम असो, आपण लोकांना दोष देत राहतो, ऐकत नाहीत पोरं, ढमूक करतात, टमूक करतात, हे करतात, ते करतात, हे ठीक आहे. पण आपण आपला त्यांना दुरुस्त करण्याचा काय प्रयत्न करतो हे आपणही आपलं जाणलं पाहिजे आणि तो प्रयत्नाचा भाग म्हणून केला पाहिजे. आता सुलताने काका आहेत, मिटकरी काका आहेत, या ठिकाणी सिनियर आहेत लोक. कुठेही जात असताना कुठेही मंडळासोबत ते बोलू शकतात, परिचयाचे माणसं असले तर समजावून सांगू शकतात कोणते दोन विषय. याचा कुठेतरी फरक पडून काही बदल घडला पाहिजे, हा प्रामाणिक उद्देश आहे. आणि पत्रकारांना विनंती राहील की 10 दिवस तुम्ही आम्हाला या पुरस्कारामध्ये, या उद्देशामध्ये सहकार्य करा. 51,000 रुपयाचा पुरस्कार राहील आणि 11,000 रुपयाचा सिद्धिविनायक पुरस्कार राहील. आणि या पुरस्काराचं वाटप आहे, जो पुरस्कार वितरण होते तो विसर्जन ते दुर्गादेवीच्या मध्ये, दुर्गादेवी स्थापनेच्या मध्येच हा कार्यक्रम आपण घेत असतो. पहिल्या वर्षी पोलीस स्टेशनमध्ये झाला, मागच्या वर्षी ते वर्धमान भवनमध्ये आपण हा कार्यक्रम घेतला. त्याचप्रमाणे अशा प्रकारचं काम आहे. मिश्राजी, राजू भाऊ, तुमची लेखणी धारदार असते जरा, तर थोड्याशा विषयाला अनुसरून 10 दिवस व्यवस्थित एक चांगल्या कामामध्ये सहकार्य द्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. काही सन्माननीय सदस्य आहेत, बोलायचं 2 शब्द बोलू शकतात, 2 शब्द बोलू शकता. अनुभव काय सार्वजनिक क्षेत्र इथे उपस्थित असलेले पत्रकार बंधू, की जे सामाजिक प्रबोधनामध्ये आणि सामाजिक जागृतीमध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि सध्या आदरणीय श्री किरण बापू देशमुख यांनी जो एक उपक्रम हाती घेतला, माझं गाव माझी जबाबदारी, हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि मला असं वाटतं की सध्या संस्कृतीचं जतन आणि संस्कारांचं जतन आणि त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन हे विषय फार महत्त्वाचे आहेत. आणि माझं गाव माझी जबाबदारी या उपक्रमातून या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये ह्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे. संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे. आपली भारतीय संस्कृती हे सर्वसमावेशक संस्कृती आहे, सामाजिक एकोप्याची आहे, विविधतेमध्ये एकता आहे. आणि अशी ही महान संस्कृती, त्याचंही जतन झालं पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये पर्यावरण संवर्धन सुद्धा या उपक्रमातून झालं पाहिजे. हा एक फार मोठा उद्देश घेऊन त्यांनी हा जो उपक्रम आयोजित केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आपण सर्व त्या उपक्रमाला साथ देऊ आणि आपल्या संतनगरी शेगावची एक वेगळी ओळख निर्माण होईल. या पद्धतीनं हे गणेशोत्सव होतील, ज्याच्यामध्ये संस्कृतीचं रक्षण होईल, राष्ट्रीय एकात्मता दिसेल, सामाजिक सलोखा दिसेल, कमीत कमी डीजेचा वापर होईल, कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर होईल आणि पर्यावरण पूरक असे गणेश उत्सवातले उपक्रम होतील. त्याला आपण सर्व सहकार्य करू. आमच्या गोग्रीम फाउंडेशनला या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी आयोजन समितीचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. तिसरं वर्ष पुरस्कार सन्माननीय किरण बापूंनी जो एक विचार केला होता, त्या विचारातून आज गणराया पुरस्कार असो, सिद्धिविनायक पुरस्कार असो, त्याचं जे भव्य दिव्य रूप या ठिकाणी या पुरस्कारात प्राप्त झालं. त्याच्यासोबत गोग्रीन असो, पतंजली असो आणि युवा क्रांती संघटना असो, सर्व समावेशक त्यांनी एक नियोजन समिती बनवली आणि त्या नियोजन समितीच्या माध्यमातून
मौखिक प्रचार पूर्ण शेगाव शहरात कसा होईल याचा त्यांनी एक सखोल अभ्यास करून एक चांगल्या प्रकारची एक नियोजन समिती नेमली. किरण बाप्पूचा जो व्यापक दृष्टिकोन बघून मलाही चांगलं वाटलं ज्यावेळेस ते भेटायला आले की बा गणराया जो पुरस्कार आहे आपला सिद्धिविनायक पुरस्कार आहे, दुरादेवी उत्सवचा पुरस्कार आहे, याच्यामध्ये गाव लेवलवर सगळ्या कानाकोपऱ्यांवर आपली जेव्हा नियोजन समिती बनली कधी, तर या पुरस्काराचा जो उद्देश आहे डीजे मुक्त, लेझर लाईट मुक्त, याला चांगल्या प्रकारे चालना मिळेल. मी तुमच्या भागात तो आला प्रचार करतील. गोगरीनवाले पूर्ण शेगावात असतात, आमची पूर्ण संघटना शेगावातच आहे, तसं पनवेल पूर्ण शेगावातच आहे. त्यामुळे शेगावच्या कानाकोपऱ्यापर्यंत डीजे मुक्त आणि आता लेझर लाईटचा खूप वापर व्हायला लागला 3-4 वर्षामध्ये. त्याने अनेकांचे काही काही भागामध्ये डोळे बंद केले, डोळ्यांचे आजार पण जडले. तर असे विविध, जसं आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे की डीजे मध्ये त्या कर्णकर्ष आवाजामुळे बहुतांश दरवर्षी काही ना काही युवक जात असतात, कारण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं. तर कुठंतरी हे मृत्यू थांबावे, कुठंतरी एक चांगली चालना मिळावी आणि विशेष म्हणजे जातीय सलोखा राखला जावा या उदात्त हेतूने हा जो गणराया पुरस्कार चालू केला गेला. आणि भरकटलेले तरुण एका चांगल्या रस्त्याने कसे जातील आणि डीजे मुक्त कसे होतील, आपलं गाव कसं होईल, बापूंचा हा प्रयत्न अतिशय चांगला वाटला मला. आणि म्हणून बापूला पण मी म्हटलं आमच्या युवकांनी संघटनेसोबत कार्यरत राहील. आमच्या युवकांनी संघटनेच्या माध्यमातून आमच्या युवकांनी संघटनेचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू चंद्रयांचे घोराडे हे नियोजन समिती लागले आणि माझा लहान भाऊ अमोल सोलंकर जो नेहमी ह्या सर्व सार्वजनिक कार्यामध्ये सदैव अग्र असतो, त्याचं एक नाव टाकलं की याच्या माध्यमातून आमच्या युवकांनी संघटनेला काहीतरी नवीन बघायला मिळणार, काही नवीन शिकायला मिळणार. आणि भविष्यात बापूंनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच येत्या 3 ते 4 वर्षानंतर बापूसाठी एक चांगली टीम या गणराया पुरस्कारासाठी या शेगावात तयार होईल अशी आशा बाळगतो. आणि की बापूंचा एक वेळा पुन्हा मी धन्यवाद मानतो की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी या नियोजन समितीमध्ये समावेश केल्याबद्दल मी माझे आभार मानतो. धन्यवाद. शेगावीचे राणा श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आज या ठिकाणी म्हणजे समाजाच्या सर्वांच्या उपयोगाचे असणारे उपक्रम घेऊन येणारे आदरणीय किरण बाप्पू हे जन्मतःच समाजाचं बाळकडू घेऊन म्हणजे समाजसेवेचं बाळकडू घेऊनच जन्माला आलेले आहेत. आणि सर्व आदरणीय समिती आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे आदरणीय सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणी विविध कार्यालयातून किंवा या कार्यक्रमाशी जोडलेले सर्वांना मनापासून आवड असणारे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय बंधू. समाजाचं आरोग्य कसं म्हणजे जोपासता येईल हे सगळ्यांच्याच मनात आहे, परंतु प्रत्यक्षात तो कार्यक्रम पुढे घेऊन येणारे जे काही कोणीतरी त्याच्यासाठी पुढाकार घेणारे म्हणजे आवश्यक असतात. आणि त्या अशा चांगल्या संकल्पना आदरणीय जयंतराव भाऊ सुद्धा नेहमीसाठी कोणत्याही सक्रिय या समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये जागृतच असतात. आता सकाळी उठल्यापासून तर आपण झोपेपर्यंतही सगळ्यात आवश्यक असते ते पर्यावरणाची जी सगळी संरक्षण आणि त्याची सर्वांना गरज. म्हणजे ईश्वरानं आपल्याला मानवाला निर्माण करत असताना अगोदर त्याची निर्मिती करण्याआधी त्याच्या सगळ्या अन्न वस्त्र निवारा ही व्यवस्था करून त्याला जन्माला आणलं. आणि ते असतानाही त्याचे विघातक कार्य करून त्याचा ऱ्हास कसा होईल हे करणारे तो मानवच आहे. तेव्हा त्याला सद्बुद्धी देण्यासाठी आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये हे जे आपले सगळे पारंपरिक सण उत्सव आहेत हे त्याच्या मागे चांगल्या भावना घेऊनच आलेले आहेत की समाजानं काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. परंतु त्यामध्ये विघातक कार्य काही जे होतात की आता आम्ही योग प्राणायाम गोगरींनं कितीही चांगलं पर्यावरण निर्माण केलं, आम्ही किती योग प्राणायाम क्लास घेतले, परंतु ज्यावेळेस मिरवणुकीत डीजेचा जो एवढा मोठा भयानक आवाज की त्याच्यामधून डोळे जातात, कान जातात, तितकंच नाही तर त्याचा हार्ट बंद पडते त्यावेळेस मग हे बाकीचं सगळं निर्माण होऊनही काही उपयोग होत नाही. तेव्हा
हे सर्व काहीच लोक सगळेच करतात असं नाही, तर जे काही करणारे असतील त्यांना तर आपण एकदम जबरदस्तीनं रोखू शकत नाही, परंतु सर्वांपर्यंत मनपरिवर्तन करण्याचंच कार्य आपल्या सर्वांना करायचं आहे आणि ते करण्याचाच हा उपक्रम आहे. आम्हाला सगळ्यात आनंद याचा झाला की तर आमच्या आदरणीय म्हणजे आमचे अण्णा चतुर्भुजी मिटकरी साहेब, आम्ही आमचं सगळं मंडळ नेहमीसाठी याच्यावरती चर्चा करत होतो फक्त, की हा डीजे कसा बंद होईल, हे ढमुक कसं होईल, पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबेल. आणि यासाठी म्हणजे असे काही म्हणजे माझं गाव आणि माझी जबाबदारी या हे सदर समोर घेऊन जी समिती समोर आली आणि आपल्या सर्वांना सामावून घेतलं आणि त्याचा सगळा प्रचार प्रसार हा योग्य प्रकारे आपण लोक करत आहात आणि तो याहीपेक्षा चांगला होईल आणि सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं आरोग्य विशेष करून जोपासल्या जाईल, हे यातून हे अपेक्षित आहे, ते होईलच. तेव्हा यामध्ये आम्हाला सुद्धा, आम्ही बाहेरून चर्चा तर करतच होतो, त्यासाठी आमच्या ते तयारी होती, परंतु बापूंनी आम्हाला सुद्धा यामध्ये सगळ्यांना पतंजली परिवारालाही सामावून घेतलं. त्याबद्दल आयोजक मंडळाचे विशेष विशेष आभार. आणि पत्रकार बांधवांचं तर सगळ्याच बाबतीत पतंजली परिवाराला सुद्धा फार चांगल्या प्रकारे सहकार्य आहे. तर त्यांना म्हणजे सगळ्यात जास्त श्रेय हे जे असेल की कोणतीही बाब ही प्रत्येकापर्यंत पोहोचवणे, म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासूनच त्याच्या हाती पेपर आला, चांगल्या गोष्टी त्याच्या मनावर परिणाम करतात. तेव्हा पत्रकार बांधवांनाही विशेष विशेष धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द आटोपते घेतो. काही प्रश्न असतील तर विचारू शकता आपण. गणराया पुरस्कार समितीच्या निमित्ताने या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेला आपण सगळे पत्रकार बांधव उपस्थित राहिला. आमच्या आयोजन समितीतील युवा क्रांती, गो ग्रीन, पतंजली समिती, योग समिती व विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या विनंतीला मान दिला. या नंतरही या समितीच्या कार्यात आपले योगदान राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च आपले आभार मानतो. धन्यवाद.